नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. आणि आपला महाराष्ट्र या बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे भूस्खलनाची. लोणावळा इथल्या नॉर्थ पॉइंट आणि 360 रिसॉर्ट परिसरात आज अचानक भीषण भूस्खलन झालं. या दुर्घटनेमध्ये मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 व्यक्ती अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली. या दुर्घटनेची माहिती मिळताच प्रशासनाची मदत पथकं तातडीनं घटनास्थळी पोहोचली. युद्ध पातळीवर शोध आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलं. मातीचा ढिगारा बाजूला करून अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. दुसरीकडे पर्यटकांच्या सुरक्षेचा विचार करत पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी लोणावळ्यामधील पर्यटन स्थळांवर कलम 163 लागू केला आहे. पर्यटनावर कडक निर्बंध घातलेले आहेत, कारण पावसाचे दिवस आहेत आणि यावेळेला लोणावळ्यामध्ये पर्यटक मोठ्या संख्येने जातात, रिसॉर्टमध्ये सुद्धा थांबतात. मात्र त्याच वेळेला धोका सुद्धा वाढलेला आहे, कारण 360 रिसॉर्टच्या बाजूलाच हे भूस्खलन झालं आणि त्यानंतरची ही स्थिती आपण बघतोय. यानंतर बातमी आहे राजकीय वर्तुळातून. शिवसेना युबीटीच्या आमदारांची मातोश्रीवर बैठक होतीये. उद्धव ठाकरेंनी ही बैठक बोलावलेली आहे. महत्त्वाची बैठक असल्याचं कळत आहे. संजय राऊत यांच्यासह अनेक आमदार बैठकीसाठी हजर असल्याची ही माहिती आहे. उद्धव ठाकरेंनी आज मातोश्रीवर आमदारांची ही बैठक बोलावली. सचिन आहेर यांनी उद्धव ठाकरेंना सोडल्यानंतर आजच्या बैठकीला महत्त्व प्राप्त झालं आहे आणि आजच्या बैठकीसाठी सगळ्या आमदारांना बोलावलंय अशी माहिती सुद्धा आहे. मात्र आता किती आमदार यासाठी येणार तेही बघावं लागणार आहे, कारण मागच्या वेळेला जेव्हा खासदार फुटणार होते त्याही वेळेला बैठक बोलावली गेली होती, पण काही खासदारांनी दांडी मारल्याचं पाहायला मिळालं होतं. आणि आता आमदारांची ही बैठक, त्याच्यामुळे ही जी महत्त्वाची बैठक होतीये याच्यामध्ये नेमकं उद्धव ठाकरे काय सूचना देतात, काय बोलतात आणि किती आमदार येतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी विजय मंजारा हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. विजय, काय सांगाल, उद्धव ठाकरेंची ही बैठक नेमकी कशासाठी आहे आणि दुसरं म्हणजे किती वाजता ती सुरू होणार आहे? नक्की आपण बघितलं तर संजय आईच्या नंतर जे पक्ष सोडल्यानंतर आता ते ही पहिल्यांदा बैठक बोलवण्यात आलेली आहे मातोश्रीवर. उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार जेवढे आहेत तर त्यांना महत्वाची बैठक बोलवली आहे. सचिन आहेर यांनी ही उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर या बैठकीकडे राजकीय वर्तुळात लक्ष आलेलं आहे. बैठकीसाठी आता पक्षाच्या सर्व आमदारांना उपस्थित राहण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. आगामी राजकीय घडामोडी आणि पक्ष संघटनाबाबत बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे आमदार सचिन या बैठकीत पक्षाचे सर्व आमदार उपस्थित राहण्याचं सूचना देण्यात आलेला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संसद हे निवडणूक आणि घडामोडीवर उद्धव ठाकरे आमदार काय नेमकं मार्गदर्शन करणार हे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. खरं आहे. त्याच्यामुळे जेव्हा आता आणखी एक ऑपरेशन टायगर होणार असल्याची चर्चा आहे, त्यावेळेला या बैठकीमध्ये कशा पद्धतीनं सूचना उद्धव ठाकरे देतात ते बघावं लागेल. याविषयीची प्रत्येक अपडेट आपण घेत राहूयात. विजय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आणखी एक मोठी बातमी आहे पुण्यातली. पुणे मेट्रो स्थानकामध्ये पावसानं गळती लागलेली आहे. पुण्यातील स्वारगेट मेट्रो स्थानकामध्ये पावसामुळे पाणी गळती झालेली आहे आणि गळणारं पाणी साचू नये म्हणून मेट्रो स्थानकामध्ये ठिकठिकाणी बादल्या ठेवल्याची माहिती समोर येते. तुम्ही एखाद्या 90च्या मूव्हीमध्ये अशा पद्धतीचं चित्र बघितलेलं असेल, किंवा जे घरं आहेत, कच्ची घरं आहेत, त्या ठिकाणी जेव्हा पाणी गळतं त्यावेळेला बादल्या ठेवल्या जातात, एखादं भांडं ठेवलं जातं. अगदी तसंच पुण्याच्या मेट्रो स्टेशनमध्ये या बादल्या ठेवलेल्या आहेत. 1-2 नाही तर 4-5 बादल्या आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत. आणि ही गळती थांबली आहे का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. 7 बादल्या या मेट्रो स्टेशनमध्ये लागल्याचं आपल्याला दिसून येत आहे. 1, 2, 3, 4 स्पष्टपणे आपण बघू शकतोय. शेकडो कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या या मेट्रो स्थानकामध्ये गळती झाली आहे. त्यामुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जाते आणि या प्रकारामुळे मेट्रो स्थानकाच्या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. यानंतर बातमी आहे नाशिकमधली. नाशिकमध्ये काँग्रेसनं राम मंदिर दान चोरी विरोधात आंदोलन केलं. मात्र हे आंदोलन सपकाळ यांच्या एका टीकेमुळे गाजलं. या आंदोलनादरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर घणाघाती टीका केली. दरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी सपकाळ यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. आज आंदोलनच होऊ नये, आंदोलन चिंटून टाकावं, लोकांनी ते जाऊ नये, आम्हालाच कुठेतरी थांबवावं. याकरता त्यांनी ज्या आपत्तीच्या अनुषंगानं ज्या क्षेत्रामध्ये IMDनी इशारे दिलेले नाहीत अशा ठिकाणी ढगफुटीसारख्या त्यांनी ज्या अफवा पसरवल्या, या अफवा पसरवण्यामध्ये त्यांचं जे बिंग फुटून आहे आणि आजचं आंदोलन होऊ नये याकरता देवेंद्र फडणवीस यांनी काल ढगफुटी नाशिकमध्ये होईल अशा स्वरूपाचं खोटं वक्तव्य त्यांनी केलंय.
हो बरोबर आहे. आम्ही ढगफुटी केली आणि आम्ही वर पाणी पाठवलं आणि ते खाली आलेलं आहे. मला वाटतं यांच्या डोक्याची क्यू करावी वाटते मला. आपण काय बोलतोय काय नाही, राज्यातली जनता किती अडचणीत आहे, कोणत्या परिस्थितीतून आपण जातो आहोत. हा निसर्गाचा म्हणजे अगदी इतक्या कमी वेळेमध्ये उच्चांक पावसाचा आजपर्यंत झालेला आहे इतक्या वर्षातला. आणि आपण काय बोलतो आहोत, मला वाटतं त्याला थोडं भान राहिलं पाहिजे. आपण काय बोलतो, काय बोललं पाहिजे कमीत कमी. मग हे काय गंमत चालली का, उगाच आम्ही तुम्ही रेनकोट घालून फिरतायत का? यानंतर बातमी आहे एफडीएच्या कारवाईची. अन्न आणि औषध प्रशासनानं वर्ध्यामधील प्रसिद्ध गोरज भंडारचा परवाना निलंबित केला होता. मात्र तो आदेश मागे घेऊन त्याऐवजी गोरज भंडारला सुधारणा नोटीस देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिलाय. अन्न आणि औषध विभागाची कारवाई न्यायालयानं बेकायदेशीर ठरवली नव्हती. मात्र अन्न आणि औषध विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेलं आहे त्याविषयीचं पण नोटीस का दिली नाही अशी विचारणा करण्यात आली होती. फटकारलेलं होतं. अन्न आणि औषध विभागानं 31 मे रोजी अस्वच्छतेच्या कारणावरून गोरज भंडारचा परवाना निलंबित केला होता. ताकात अखाद्य बर्फाचा वापर केल्याचं तपासणीमध्ये आढळलं होतं आणि त्याविरोधात गोरज भंडारनं उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली होती. ती याचिका कोर्टानं मान्य करताना सुधारणा नोटीस देण्याचे आदेश दिले. मान्य न्यायालयाने या प्रकरणी वर्ध्याचे सहाय्यक आयुक्त अन्न यांनी केलेल्या परवाना निलंबनाची कारवाई बेकायदेशीर असल्याचे कुठेही नमूद केलेले नाही. तथापि अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त अन्न यांना असलेले तात्काळ प्रभावाने परवाना निलंबन करण्याचे आदेश देखील मान्य करण्यात आलेले आहेत. हे म्हणणे खरे नाही की मान्य न्यायालयाने सदर इलिगल कारवाई असल्याचे म्हटले असे कुठेही निदर्शनास येत नाही. मान्य न्यायालयाने फक्त सदर प्रकरणी गोरज भांडार यांची याचिका मान्य केली असून निलंबन मागे घेऊन त्याऐवजी सदर पिढीत सुधारणा नोटीस देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. यानंतर आपला महाराष्ट्रामध्ये इतरही महत्त्वाच्या घडामोडी आपण बघणार आहोत. मात्र त्याआधी थांबूयात एका छोट्याशा ब्रेकसाठी. ब्रेकनंतर आपला महाराष्ट्रामध्ये घेऊयात आज दिवसभरातल्या सर्व बातम्यांचा वेगवान आढावा. पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात अतिमुसळधार पाऊस पडतोय. त्यामुळे जव्हार तालुक्यामधील सर्वच नद्या ओसंडून वाहत आहेत. काही ठिकाणी तर पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. पालघर बोईसर मार्गावर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या वाहनासह 2 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं. पाण्याचा अंदाज न आल्यानं कार थेट पाण्याच्या प्रवाहासोबत वाहू लागली होती. यावेळी एनडीआरएफच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं. पालघरमधल्या वाडा परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. केलठण काचरेपाडा इथल्या पाण्याच्या पुरात अडकलेल्या 16 जणांची स्थानिकांच्या मदतीनं सुटका करण्यात आली. त्यामध्ये अनेक लहान मुलांचाही समावेश होता. कल्याण शहरात 1 तास मुसळधार पाऊस कोसळला. यावेळी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलं. त्यामुळे रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं. अवघ्या 1 तासाच्या पावसानं शहरात ही अवस्था झाली. त्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नाले सफाईची पोलखोल झाली. भिवंडीमधील 3 बत्ती नवी चाळ परिसरात मुसळधार पावसामुळे दुकानं, मंदिरं आणि रस्ते पाण्याखाली गेले. दुकानांमध्ये पाणी शिरलं. त्यामुळे दुकानदारांनी दुकानं बंद ठेवली. प्रशासनानं खबरदारीचा उपाय म्हणून रस्ते बंद केले. पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्य अतिमुसळधार पावसामुळे प्रसिद्ध दाभोसा धबधबा रौद्र स्वरूपामध्ये पाहायला मिळाला आहे. दाभोसा धबधब्याचं दृश्य अतिमुसळधार पावसामुळे आणखी रौद्र होण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये पावसानंतर निसर्ग बहरलाय. नाशकात नेकलेस वॉटरफॉल ओसंडून वाहू लागलाय. संपूर्ण परिसर हिरवाईनं नटलेला आहे. उंचावरून पडणारा धबधबा आणि आजूबाजूच्या परिसरातील हिरवाई हे दृश्य लक्ष वेधून घेत आहे. पुण्यात मुसळधार पावसामध्ये मेट्रो स्थानकामध्ये पाण्याची गळती झाली. स्वारगेट मेट्रो स्थानकामध्ये पाणी पडत असल्यानं अनेक ठिकाणी बादल्या ठेवल्याचं पाहायला मिळालं. मेट्रो स्थानकात गळती झाल्यानं प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. नाशिक मुंबई महामार्गाला जोडणाऱ्या जुन्या कसारा घाटात दरड कोसळली. नाशिक मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील जुन्या कसारा घाटामध्ये हिवाळा पॉईंटजवळ डोंगरावरून दरडीसह माती आणि दगड सुद्धा रस्त्यावर पडले. याची माहिती आपत्ती व्यवस्थापन टीमला मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. युद्ध पातळीवर रस्त्यामधून दरड हटवून महामार्ग सुरळीत केला.
त्यानंतर आपला महाराष्ट्रामध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर बातमी आहे पालघरमधली. पालघरच्या जव्हार तालुक्यामध्ये बत्ती गुल झाली आहे. जवळपास 18 तासांपासून या ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित आहे. जव्हारमध्ये हा विद्युत पुरवठा खंडित झाल्याची माहिती आहे. पावसामुळे मोबाईल टॉवर सुद्धा पडल्याची माहिती समोर येते, त्यामुळे नेटवर्कही कदाचित या ठिकाणी नसेल आणि नागरिकांना अंधारातच रात्र काढावी लागणार असं दिसतंय. ही दृश्य आपण बघू शकतो. या ठिकाणी मोबाईल टॉवर पडलेले आहेत, त्याचबरोबर बत्ती गुल झालेली आहे आणि त्यानंतर इथं काही यंत्रणा आहेत की सामान्य लोक, हा सवाल उपस्थित होतोय, त्यांच्याकडून हे पोल हटवण्याचं काम सुरू आहे, तर दुसरीकडे मानवी साखळी करून हे सर्वजण रस्ता पार करताना दिसतात. यानंतर आपला महाराष्ट्रामध्ये पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. शरद पवार उद्या सीमा प्रश्नावरच्या बैठकीसाठी विधान भवनात येणार आहेत. अधिवेशन काळात पवार तब्बल 34 वर्षांनंतर विधान भवनात येणार आहेत. सीमा प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाण्याबाबत चर्चा सुरू आहे अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. या संदर्भात आता शरद पवारांनी एका वरिष्ठ नेत्यावर भाजपसोबत चर्चेची जबाबदारी दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान खासदार आणि आमदार यांची पक्षांतर्गत चाचपणी सुरू असल्याची माहिती सुद्धा वरिष्ठ सूत्रांनी दिली. शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाण्याच्या चर्चा रोहित पवारांनी फेटाळल्यात. पवार साहेबांच्या विचाराचा पक्ष हा एनडीएला समर्थन करणार नाही असं मत रोहित पवारांनी व्यक्त केलं. एनडीए सोबत जाण्याची कुठलीही चर्चा सुरू नाहीये, तसंच काही लोकांकडून राजकीय पतंगबाजी सुरू आहे अशी टीका रोहित पवार यांनी केली. राम मंदिर दानचोरी प्रकरणाच्या विरोधात नाशिकमध्ये काँग्रेसनं आंदोलन केलं. दरम्यान आंदोलनानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका केली. आमचं आंदोलन मोठं होऊ नये म्हणून ढगफुटीची अफवा पसरवली जात होती असा आरोप सपकाळ यांनी केला. मुंबईतील कबूतरखान्याचा विषय आमदार राम कदम यांनी विधानसभेत उपस्थित केला. कबुतरांमुळे आईला फुफ्फुसांचा आजार झाला, त्यामुळे आईचा मृत्यू झाला अशी धक्कादायक माहिती त्यांनी विधानसभेत दिली. त्यामुळे कबूतरखान्यांना संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये स्थलांतरित करावं अशी मागणी त्यांनी केली.